बारामतीमध्ये एका अधिकाऱ्यानं तब्बल 29,000ची लाच घेतली। बांधकाम उपअभियंत्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आलाय। बारामती तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, तर लाच घेतानाचा व्हिडिओ देखील आता समोर आल्यानं खळबळ उडालेली आहे। बारामती म्हटलं की विकासाचं रोल मॉडेल म्हणून या बारामतीची ओळख संपूर्ण जगामध्ये आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणत असतात। मात्र बारामतीमधील एका अधिकाऱ्याचा धक्कादायक व्हिडिओ त्या ठिकाणी समोर आलाय। या अधिकाऱ्याकडून खरं तर 29,000ची लाच घेतल्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय आणि या संदर्भात बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली। या संदर्भात आपण बातचीत करू पोपट धवडे यांच्याशी। पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम उपअभियंता आणि पंचायत समितीमध्ये काम करणारे शिवकुमार शंकर कुपल यांनी एका ठेकेदाराकडून 29,000 रुपये लाच घेताना त्या ठेकेदाराने त्यांचा व्हिडिओ काढला आणि तो माझ्याकडे पेनड्राईव्ह आणला आणि दिला। या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या खात्यावरती 1 लाख रुपये आले, काय नेमका प्रकार आहे? हे प्रकरण माझ्याकडे आल्यानंतर त्याला समजलं की हा व्हिडिओ धवडे साहेबांच्याकडे गेलेला आहे, तर माझ्याकडे गेला हे त्याला कळाल्यानंतर मग त्यांनी मला विचारपूस कुठली काही न करता, सूचना न देता डायरेक्ट माझ्या खात्यावर 1 लाख रुपये ट्रान्सफर केले गुगल पेवर। आता या प्रकरणात बांधकाम उपअभियंता शिवकुमार कुपल यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई, फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या खात्यावरून पैसे ट्रान्सफर झाले त्या बँक खात्याची डिटेल्स त्याची चौकशी करून त्यांनी कुठून पैसा आणला ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। तर हे होते माहिती अधिकार पोपट धवडे। हे सगळं प्रकरण पोलीस प्रशासनाच्या कानावर घातलं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावरती घातलं। खरं तर अजित पवार मोठ्या प्रमाणावर निधी आणत असतात आणि हे अधिकारी खरं तर भ्रष्टाचार करण्याचं काम करत असतात। यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या अधिकाऱ्यावरती कारवाई करणार का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।